श्री स्वामी समर्थ. मेष राशीच्या जातकांनो, विश्वातील एक गूढ रहस्य उलगड होणार आहे. 19 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 1:54 ग्रह नक्षत्राचा एक असा खेळ सुरू होतोय ज्याची प्रतीक्षा शतकापासून केली जात होती. सूर्याची कन्या राशीतील आगमन, जिथे ज्ञानाचा ग्रह बुध आधीच विराजमान आहे, ही केवळ एक खगोलीय घटना नाही मित्रांनो, तर ही ब्रह्मांडातील एक महाशक्तिशाली युती आहे जी तुमच्या आयुष्यात भाग्याचे नवे पर्व घेऊन येते. हा तो क्षण आहे जेव्हा नियती स्वतः आपले चक्र बदलणार आहे आणि तुमच्या नशिबाचे नवे सोनेरी अध्याय लिहिले जाणार आहेत. हा बुध आदित्य राजयोग तुमच्यासाठी केवळ योग नाही, तर एक दिव्य आशीर्वाद आहे जो तुमच्या आयुष्यात क्रांती घडवून आणायला सज्ज झालाय. तुमच्या भाग्याचे दरवाजे आता उघडत आहेत. मेष राशीच्या जातकांनो, तुमच्यासाठी हा योग केवळ एक घटना नाही, तर भाग्याची नवी पाठ घेऊन येत आहे. तुम्ही त्या भाग्यवान राशीपैकी एक आहात ज्यामुळे या दिव्य युतीचा तुम्हाला सर्वात जास्त सकारात्मक फायदा होणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, आतापर्यंत तुमचे प्रयत्न, कष्ट यांना ते अपेक्षित असे यश मिळाले नाही, पण मित्रांनो, आता ते मिळणार आहे. तुमच्या जीवनातील सर्व अडथळे आता दूर होतील आणि यशाचे नवे मार्ग तुमच्यासाठी उघडले जातील. तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला आता साथ मिळेल आणि तुमच्या कष्टाचे फळ तुम्हाला मिळेल. तुम्ही अनुभवावर ही अचानकपणे सर्व काही तुमच्या बाजूने घडत आहेत असं अनुभवाल. दीर्घकाळापासून अडकलेली सर्व कामे पूर्ण होतील, आर्थिक स्थिती सुधारेल आणि संपत्तीत अनपेक्षितपणे वाढ होईल. सूर्याचा या विशेष आशीर्वादाने तुम्हाला एक नवी ऊर्जा मिळेल ज्यामुळे तुमच्यातील आत्मविश्वास शिगेला पोहोचेल. हा काळ तुमच्यासाठी एक नवी अशी संधी घेऊन येतोय जिथे तुमच्या स्वप्नांना वास्तवात उतरू शकता आणि तुमच्या आयुष्यात एक नव्या दिशेने घेऊन जाऊ शकता आयुष्याला. आता पुढे जा मित्रांनो, कारण तुमच्या यशाचा, समृद्धीचा मार्ग पूर्णपणे खुला आहे. काली मातेचा आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत राहण्यासाठी या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि जय काली माता, सर्व दुःख दूर कर असे कमेंटमध्ये लिहा. जो कोणी अशी पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने कमेंट करेल त्याच्या आयुष्यात काली मातेचा आशीर्वाद सदैव राहील. मेष राशीच्या जातकांनो, हा राजयोग तुमच्यासाठी केवळ वैयक्तिक उन्नतीसाठी नाही, तर तुमचे करिअर आणि व्यवसायाच्या क्षेत्रात एक चमत्कारिक बदल घडवून आणणार आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. ग्रहाची ही शक्तिशाली युती तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या 10व्या स्थानात म्हणजे तुमच्या कर्मस्थानात होत आहे. याचा अर्थ आता प्रत्येक कर्म तुम्हाला यश देईल आणि प्रत्येक व्यवसाय तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी, समृद्धीसाठी घेऊन जाईल. आतापर्यंत तुम्ही या अडथळ्यांना समोर जात होता, ज्या प्रकल्पामध्ये थांबलेले होतात, आता त्याला एक गती मिळेल. तुम्ही जर उद्योजक असाल तर ही तुमच्यासाठी सोन्याची वेळ आहे. तुमचे निर्णय अचूक ठरतील आणि तुमच्या व्यवसायात नफ्याची मोठी वाढ होईल. तुम्हाला मोठे करार किंवा ऑर्डर मिळतील जे तुमच्या व्यवसायाला एका नवीन उंचीवर घेऊन जातील. नोकरदार व्यक्तींना सुद्धा त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळणार आहे. तुम्हाला पदोन्नती मिळेल, पगार वाढ होईल आणि कामाच्या ठिकाणी तुमचा मान सन्मान वाढेल. लक्षात ठेवा मित्रांनो, ही केवळ योगायोगाची गोष्ट नाही, तर ह्या तुमच्या कठोर परिश्रमाचा, निष्ठेचा प्रतिफळ आहे ज्याला आता ब्रह्मांडाची शक्ती साथ देते. तुमच्या कर्मात एक अशी ऊर्जा, एक नवी स्फूर्ती भरेल ज्यामुळे तुम्ही प्रत्येक आव्हानाला आत्मविश्वासाने सामोरे जाल मित्रांनो, आणि तुम्हाला विजय मिळेल. तुमच्या यशाचा अध्याय आता सुरू झालाय आणि तो संपूर्ण जगाला प्रेरणा देणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, हा राजयोग केवळ तुमच्या कार्यक्षेत्रालाच नाही, तर तुमच्या वैयक्तिक आणि आर्थिक जीवनातही एक सुवर्ण काळ घेऊन येतोय. तुम्ही आतापर्यंत केलेल्या सर्व मेहनतीचे फळ तुम्हाला मिळणार आहे. लक्ष्मीची कृपा तुमच्यावर वर्षाव करेल. आता धन फक्त तुमच्याकडे येणार नाही, तर तुम्ही त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात स्थिर होताल. संपत्तीचे नवे मार्ग तुमच्यासाठी उघडतील, त्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीला एक अभूतपूर्व स्थिरता मिळेल. हा काळ केवळ पैशाबद्दलच नाही, तर तुमच्या आत्मिक आणि मानसिक प्रगतीबद्दलही आहे. तुम्हाला तुमच्या आतून एक नवीन आत्मविश्वास आणि धैर्य जाणवेल. तुमच्या विचारामध्ये स्पष्टता येईल आणि तुम्ही प्रत्येक निर्णय शांतपणे योग्यरित्या घेऊ शकाल. तुमच्या मनातील सर्व नकारात्मकता दूर होईल आणि एक नवीन सकारात्मक ऊर्जा तुमच्या जीवनात भरायला लागेल.
मेष राशीच्या जातकांनो, राजयोगाचा प्रभाव तुमच्या कौटुंबिक जीवनावर असा होईल की घरात आनंद आणि शांतता राहील. प्रत्येक दिवसापासून असलेले गैरसमज जे नात्यामध्ये एक नवीन प्रेम आणि विश्वास निर्माण करतील. कुटुंबातील सदस्यासोबत तुमचे संबंध अधिक मजबूत होतील. तुम्हाला असं वाटेल की सर्व काही आपोआप तुमच्या बाजूने होत आहे. तुमचं जीवन एक शांत आनंदी प्रवाहात वाहत आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, ही सर्व संधी फक्त नशिबाने मिळत नाहीत, तर योगायोग तुमच्या प्रयत्नाला आणि शिस्तीला नशीब म्हणून मिळत आहे, बक्षीस म्हणून मिळत आहे मित्रांनो. म्हणून याच्या काळात तुमची मेहनत, सकारात्मकता कायम ठेवा. तुम्ही जितके आर्थिक समर्पित असाल तितके अधिक फळ तुम्हाला मिळेल. ही तुमच्या आयुष्यातील ती वेळ आहे जी तुमच्या स्वप्नांना आणि इच्छांना वास्तवात आणू शकते. मेष राशीच्या जातकांनो, आता तुम्हाला कळलेच असेल की हे ग्रह आणि नक्षत्राचे अद्भुत चक्र तुमच्यासाठी कसे काम करत आहे. हा काळ केवळ तुम्हाला नशिबाची भेट देण्यासाठी आलेला नाही, तर तुमच्या प्रयत्नाला, निष्ठेला योग्य दिशा देण्यासाठी आला आहे. हे लक्षात ठेवा माझ्या मित्रांनो, की नशीब फक्त त्याच्यावरतीच कृपा करते जे स्वतःवर कठोर परिश्रम करण्यास तयार असतात. मित्रांनो, आता आपण आजच्या पुरतं एवढंच बघूया. तुमच्यावरती महादेवाचा आणि काली मातेचा सदैव आशीर्वाद राहण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा मित्रांनो, आणि कमेंटमध्ये जय काली माता, कृपा राहू दे, सर्व दुःख दूर कर असे मनोभावाने लिहा. जो अशी कमेंट करेल त्याला काली मातेचा आणि महादेवाचा आशीर्वाद सदैव त्याच्या पाठीशी राहील. आणि ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब सुद्धा नक्की करा.